Hi, hello, namaskar. Welcome to Nisha Lifestyle Vlog. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. तर आंघोळ झाली माझी आणि त्यानंतर मी अनिकेतसाठी उत्तापा केला इथं नाश्त्यामध्ये. आणि ते एकटेच नाश्ता करणार होते कारण आज सोमवार माझा उपवास असतो. त्यानंतर मी ते देवपूजा करून घेतली आणि आज सोमवार असल्यामुळे महादेवांना दुधाचा अभिषेक केला मी. त्यानंतर परत त्यांना पाण्याचा अभिषेक केला, भस्म वगैरे लावून घेतला आणि कापसाचे वस्त्र मी अर्पण केलं त्यांना. इथं माझी पूजा झाली होती. धूप ओवाळून घेतला, नैवेद्य दाखवला. संध्याकाळी अनिकेत घरी आल्यानंतर आम्ही दोघं पण निघालो येवतेश्वरकडे येण्यासाठी. तर ही आहे येवतेश्वर मंदिराची कमान. इथे आपण कारसुद्धा घेऊन येऊ शकतो कारण रोड डांबरी आहे. आणि इथे 4 व्हीलर पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे. मंदिराच्या बाहेरच आपल्याला पूजेचं साहित्य मिळेल. 13 ते 14 दगडी पायऱ्या उतरल्यावर मंदिरात आपला प्रवेश होतो. तेथेच आपल्या डाव्या बाजूला उंच व प्राचीन दीपमाळ आहे. त्यापुढे संपूर्ण दगडी बांधणीतील मुख्य मंदिराला लागूनच नंदी मंडप आहे. या नंदी मंडपात नंदीच्या 2 मूर्त्या आहेत. नंदी मंडपासह सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप व अंतराळात असणाऱ्या दगडी स्तंभावर विशेष असे कोरीव काम नाही, पण गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर विविध फुले कोरलेली आहेत. गर्भगृहात असलेले शिवलिंग हे प्राचीन व स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. अखंड काळ्या पाषाणातील या शिवलिंगाच्या समोरील बाजूस माता पार्वतीची मूर्ती आहे. उत्तर भारतातील काशी विश्वेश्वराच्या मंदिराप्रमाणे याही मंदिराचे दर्शनसूत्र आहे. त्यामुळे या मंदिराच्या दर्शनाने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते, अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या पश्चिमेस पाण्याचे तळे असून त्यास देवाचे तळे असे म्हटले जाते. याच पाण्याने किडवाण राजाचा त्वचारोग बरा झाला असे सांगितले जाते. येवतेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की 750 ते 800 वर्षापूर्वी या परिसरात किडवाण नावाचा राजा राज्य करीत होता. त्या राजाला कोडाचा फार त्रास होता. अनेक उपाय करूनही त्यावर तो लागू पडत नव्हता. एके दिवशी तो भरपूर बांबूचे बेट असलेल्या डोंगरावर शिकारीसाठी आला. शिकारीनंतर त्याला तहान लागली म्हणून पाण्याचा शोध घेत असताना त्याला येथे पाणी दिसले. तहान भागून त्या पाण्याने हात व तोंड धुतले. येथील पाण्याचा त्याच्या शरीरावर स्पर्श होताच हात व तोंडावरील कोट नाहीसे झाले होते. त्या रात्री महादेवाने दृष्टांत दिला की येथून काही अंतरावर मी आहे, तेथून मला बाहेर काढ व माझे मंदिर बांध. त्यानुसार जागेचा शोध घेऊन त्याने तेथे महादेवांचे मंदिर बांधले आणि हेच ते येवतेश्वर मंदिर. येवतेश्वर डोंगराच्या वायव्य टोकावर हे मंदिर आहे. हे मंदिर यादवकालीन असून याची रचना हेमाडपंथी आहे. पूर्वी या भागात यवताची म्हणजेच बांबूची खूप बेटे होती. यावरून या मंदिराला व गावाला येवतेश्वर नाव पडले. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला काळभैरवांचे मंदिर आहे.
अखंड काळ्या पाषाणात कोरलेली येथील काळभैरवांची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे सांगितले जाते की यवतेश्वर मंदिर बांधून झाल्यावर ही काळभैरवांची मूर्ती काशीवरून आणून येथे प्रतिष्ठापना केली होती. आणि दक्षिणेस हे रामेश्वर मंदिर आहे. असे हे प्राचीन व स्वयंभू शिवलिंग असलेले यवतेश्वर मंदिर. तुम्ही पण बघितलं असेल की किती छान पूजा केली होती आज बऱ्यापैकी गर्दी पण होती, पण आमचं दर्शन खूप छान झालं. आणि मेन म्हणजे ना, मंदिराच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे ना, तो एकदम स्वच्छ आणि नीटनेटका आहे. तर आमच्यासोबत तुमचं पण दर्शन छान झालं असेलच. जर तुम्ही कासला जात असाल तर हे वाटेतच मंदिर लागते, त्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता. खूप छान मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, एकदम सुंदर मंदिर, स्वच्छ. तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि येताना घाटातील हे दृश्य. तर असा होता आमचा आजचा दिवस. हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.